मुंबईचा विकास आराखडा महापालिकेत मंजूर झाला। रात्री 1:15 वाजता महापालिकेत या डीपीला मंजुरी मिळाली। 2034 सालापर्यंतचा हा विकास आराखडा आहे। 2014 ते 2034 या 20 वर्षांसाठी मुंबईच्या विकासाचा राजमार्ग असणारा विकास आराखडा विविध वादांनीच अधिक चर्चेत राहिला। त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार नवा विकास आराखडा आणण्यात आला। यातील काही तरतुदी मुंबईचा चेहरा मोहरा बदलण्यात हातभार लावणार आहेत। 10 लाख परवडणाऱ्या घरांसाठी मिठागरं आणि ना विकास क्षेत्रातील 2000 हेक्टर जमीन मोकळी केली जाणार आहे। ही घरं मुंबईकरांसाठी राखीव ठेवली जाणार असून ती बांधकाम खर्चाच्या किमतीत उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। कफ परेडजवळ समुद्रात भर टाकून 300 एकर जमिनीवर सेंट्रल पार्क उभारण्यात येईल। आरक्षित जमिनी मुंबई महापालिकेच्या ताब्यात घेण्यासाठी जमीन मालकाला पैसे न देता जादा FSI आणि TDR देणार। पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी भारतात प्रथमच नव्यानं पार्किंग प्राधिकरण नेमलं जाणार। गावठाण आणि कोळीवाड्यांना विकास आराखड्यामध्ये प्रथमच दखल घेऊन नोंद केली गेली आहे। नव्या विकास आराखड्याच्या माध्यमातून 80 लाख रोजगार तयार होण्याचा अंदाज आहे। या विकास आराखड्याच्या माध्यमातून मुंबईत सार्वजनिक मोकळ्या जागांमध्ये सुमारे 15 चौरस किलोमीटरनं वाढ होणार आहे। यापुढे मुंबईतील 24 मीटर उंचीच्या इमारती हायराईज बिल्डिंग म्हणून ओळखल्या जाणार आहेत। फंजिबल FSI आणि FSI मधली सुसूत्रता या माध्यमातून वर्षाला 5000 कोटी रुपये पालिकेला मिळण्याचा अंदाज आहे। आरे कॉलनीतील 34 हेक्टरवरचं मेट्रो कारशेड, 113 हेक्टरवरचं झू आणि बॉटनिकल गार्डनचं आरक्षण वगळण्याच्या निर्णयावरून शिवसेना भाजप आमने सामने आली। यावेळी सेनेनं काँग्रेस आणि मनसेच्या सहकार्यानं भाजपला पराभवाचा धक्का दिला। मोकळी मैदानं, मोकळ्या जागा मुंबईकर जनतेसाठी शिल्लक राहिल्या पाहिजेत। त्यावर कोणत्याही प्रकारचं दुसरं कोणतंही आरक्षण येता कामा नये अशा सक्त सूचना दिल्या होत्या। त्यानुसार मी सर्व गटनेत्यांना सुद्धा तशा प्रकारचं पत्र लिहून कळवलं होतं। त्यानुसार मुंबापुरीतील जनतेला जास्तीत जास्त मोकळ्या जागा ठेवण्याचा आम्ही पूर्णपणाने प्रयत्न या DPमध्ये केलेला आहे। या विकास आराखड्याची चर्चा या मुंबई शहरामध्ये सुरू होती। अखेरकार 2500 सूचना प्लॅनिंग कमिटीच्या व 265 सूचना महानगरपालिका सभागृहाच्या याला घेऊन हे राज्य सरकारकडे पाठवण्यात आलं। नवा विकास आराखडा अंमलबजावणीसाठी 14 लाख कोटी खर्च अपेक्षित असून महापालिकेनं या बजेटमध्ये DPसाठी 2000 कोटींची तरतूद केली आहे। मात्र हा विकास आराखडा बिल्डरांना फायदेशीर असल्याची टीका काँग्रेसने केली आहे। या जे डेव्हलपमेंट प्लॅन आज जे पास केलेला आहे मुंबईचे विकासासाठी आहे, बट या डेव्हलपमेंट प्लॅन जे आहे हे डेव्हलपमेंट प्लॅन जे बनवले आहे हे बिल्डरसाठी। त्यामध्ये FSI जे आहे बिल्डरला द्यायला त्यांनी सांगितलं आहे। बिल्डरला द्यायला हा भाजप जे सरकार इकडे महाराष्ट्रामध्ये आहे हे एक त्यांनी रस्ता खोललेला आहे। त्यासाठी काँग्रेस पार्टीचा विरोध आहे। हा फक्त विकासक म्हणजे बिल्डर दार्जिने आराखडा या ठिकाणी सादर केलेला आहे। मुंबईच्या 20 वर्ष पुढचा जो आराखडा आहे ज्या पद्धतीने दूरदृष्टी ठेवून जो आराखडा तयार करायला पाहिजे होता त्या पद्धतीने याच्यामध्ये मुंबईच्या नागरिकांच्या सुखसुविधेचा पुढच्या दृष्टिकोनातून विचार केलेला दिसत नाही। आता विकास आराखड्याचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात गेलाय, जिथं नगरविकास विभाग म्हणजेच मुख्यमंत्री सरकारच्या सोयीनं यामध्ये बदल करतील। कागदावर चांगला असलेला विकास आराखड्याचं खरं यश हे त्याच्या परिपूर्ण अंमलबजावणीतच असतं, जे आत्तापर्यंत कधीच झालेलं नाही। कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।